मन मंदिरा गजर भक्तीचा देवस काजरी देवस काजरी जग अवघे कृपा करी देवस काजरी अवघे कृपा खाजरी देव सखा जरी देव सखा जरी देव सखा जरी देव सखा जरी जग अवघे कृपा करी कृपा देवानं एकदा स्वीकार केला की मग जगाची काही भीती नाही सज्जन. सगळं जग आपल्यावर कृपा करतं एकदा देवानं स्वीकार केला की. कृष्ण परमात्म्याने त्या 16,100 स्त्रियांना स्वीकारलं सज्जन हो माझ्या. त्या 16,100 स्त्रियांसोबत कृष्णानं सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केला. 16,100 त्या आणि या 8 मिळून किती झाल्या 16,108. 16,000 उपासना कांडाचे मंत्र श्रुती 16,000, 100 उपनिषद 16,100 आणि 8 प्रकारची भगवंताची प्रकृती भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. 8 प्रकारची भगवंताची प्रकृती मिळून सगळे झाले 16,108. कळाल्या तुम्हाला 16,108 कृष्णाच्या पत्न्या कोण. 16,000 श्रुती 100 उपनिषद आणि 8 प्रकारची प्रकृती मिळून झाले 16,108 लग्न कृष्ण परमात्म्याचे संपन्न झाले सज्जन हो. कृष्ण आता हळूहळू त्याचा परिवार वाढलेला आहे. आता प्रत्येकी कृष्णाच्या ज्या 8 पट्ट राण्या आहेत त्या 8 पट्ट राण्यांना प्रत्येकी 11 मुलं झाले. 11 प्रत्येक राणीला 11 मुलांची लिस्ट आणि त्यांच्या नावासहित माझ्याकडे. कुणाला लागत असेल तर पैठणला या, इथं नाही सांगा कारण ती सगळी लिस्ट सांगत बसलं तर त्या लिस्ट मध्येच कथेचा वेळ संपून जाईल. पुन्हा 16,100 ज्या स्त्रिया आहेत त्यांना प्रत्येकी 2-2 मुलं झालेली आहेत. आता काय परिवार झाला हो. 16,108 पत्न्या, त्या 108 मधल्या त्यांना प्रत्येकी 11 आणि या 16,100 प्रत्येकीला 2-2 म्हणजे 16,100 गुणिले 3 किती झाले 16,48 आणि ह्या 348,300 तर हेच झाले. आणि परत या प्रमुख पट्ट राण्या त्यांच्या 11 कृष्ण एक पुन्हा अख्खा परिवार. कोणत्याही विधानसभेच्या इलेक्शनला कृष्ण उभा राहिला की घरच्या घरीच निवडून येणार बिनविरोध. एवढा परिवार कृष्णाचा वाढला सज्जन. आनंद घेतोय माझा कृष्ण परमात्मा. एवढं सगळं असून सुद्धा एवढ्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा कृष्ण परमात्मा आपल्या परिवारापासून अलिप्त आहे, असंग आहे. आनंद देतो कृष्ण परमात्मा आपल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना. सुखदेव भगवान म्हणतायत राजन, एकदा
कृष्ण परमात्मा इंद्रप्रस्थ, पांडवांनी बनवलेलं इंद्रप्रस्थ, त्या इंद्रप्रस्थाचा समाचार कृष्णाला समजला आणि त्या इंद्रप्रस्थाच्या उद्घाटन प्रसंगी पांडवांनी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं. पांडवांनी त्या यज्ञामध्ये कृष्ण परमात्मा जातो. प्रमुख यजमान म्हणून कृष्णाची नियुक्ती केल्या जाते. त्या राजसूय यज्ञामध्ये ते शिशुपालाला सहन होत नाही. मग शिशुपालाला सहन नाही झालं. त्या यज्ञामध्ये सज्जन हो, शिशुपालाला 100 वेळेस अपराध त्या शिशुपालानं केले, पण शेवटी डोक्यावरून पाणी गेलं कृष्णाच्या बी. मग सुदर्शन चक्र काढून कृष्णाने त्या शिशुपालाला तिथं सद्गती दिली. त्याच राजसूय यज्ञामध्ये भीमदादा आणि जरासंध या दोघांची लढाई झाली. भीमाच्या हातून जरासंधाचा वध झाला त्या राजसूय यज्ञामध्ये. आणि त्याच वेळेला शुकदेव भगवान म्हणतात, राजन, त्या राजसूय यज्ञामध्ये पांडवांचं इंद्रप्रस्थ पाहण्यासाठी मुद्दाम पांडवांनी दुर्योधनाला बोलवलं होतं. दुर्योधन आला होता. एवढं सुंदर ते पांडवाचं इंद्रप्रस्थ होतं. भूल भुलैया असं बनवलेलं होतं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जात असताना जरा विचार करूनच जावं लागत होतं. पहिल्या खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये तो दुर्योधन जायला लागला. त्याला वाटलं इथं पाणी आहे, पाण्यासारखी फरशी होती. त्याला वाटलं पाणी म्हणून दचकला थोडासा तो. मग पुन्हा अंदाज घेतला त्याने सुरुवातीला. मग त्याच्या लक्षात आलं नाही इथे पाणी नाही, ही इथे फरशीच कशी आहे, पाण्यासारखी आहे. मग अगदी बिनधास्त चालायला लागला. बिनधास्त चालायला लागला. पण त्या खोलीतून, त्या कमऱ्यातून दुसऱ्या कमऱ्यामध्ये ज्या वेळेला तो दुर्योधन चालला, तेव्हा त्या खोलीमध्ये सगळं पाणीच होतं. आणि त्या पाण्यावर फुलांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. पाणी दिसतच नव्हतं. सगळ्या रांगोळ्या फुलांच्या होत्या. त्याला वाटला तर इथं फुलच अंथरलेले त्या फरशीवर. म्हणून तो अगदी बिनधास्त त्यानं पाय टाकला. पाय टाकल्याबरोबर जसा त्यानं दुर्योधनानं पाय टाकला फुलावर, तसा डायरेक्ट शेंडी सहित पाण्यात बुडाला. त्याची डोक्यावरचा मुकुट त्याचा बाजूला पडला, त्याच्या हातातला गदा बाजूला पडला. एवढी बेइज्जती झाली, फजिती झाली त्या दुर्योधनाची. वर येऊन बसला आणि तेवढं ते सगळं दृश्य कुणी पाहिलं? द्रौपदीनं. द्रौपदीनं पाहिलं. द्रौपदीच्या मुखातून शब्द निघाले, अंधे का पुत्र अंधा ही होता है. आंधळ्याचं पोरग आंधळच असतं, असं वाक्य निघलं. एवढं जिव्हारी लागलं त्या दुर्योधनाचे ते वाक्य सज्जन हो. त्याच वेळेला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्या दुर्योधनानं ठरवलं, एक ना एक दिवस या द्रौपदीला तिची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. तिला सुद्धा असंच भरलेल्या सभेमध्ये बेइज्जत केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ त्यानं घेतली. आणि कालांतराने पांडव आणि कौरव यांच्यामध्ये द्यूत कर्म खेळल्या गेलं. त्या द्यूतामध्ये पांडव हरल्या जातात. द्रौपदीला डावावर लावलेलं होतं पांडवांनी. त्या द्रौपदीला रजस्वाला अवस्थेमध्ये भरलेल्या सभेमध्ये दुर्योधन आणि दुःशासनानं ओढत आणलं. द्रौपदी आपल्या अब्रूची लक्तर ज्या वेळेला तिच्या लक्षात आला, आता हे आपल्या अब्रूची लक्तर वेशीवर टाकणार आहेत, आपली इज्जत चव्हाट्यावर आणणार आहेत, हे लक्षात आल्यानंतर ती द्रौपदी सज्जन हो, सामान्य नाही द्रौपदी, वीरांची पत्नी आहे, पांडवांची पत्नी द्रौपदी, पण स्वतःच रक्षण ती स्वतःच करण्याचा प्रयत्न करू लागली. सभा भरलेली, सगळे लोक बसलेले. आणि त्याच वेळेला जेव्हा असह्य झालं, आपलं अब्रूचं रक्षण करणं तिला असह्य झालं, तेव्हा तिनं आपले हात सगळ्यांसमोर पसरायला सुरुवात केली. कर्ण बसलेला होता. कर्णाकडे तिने हात पसरवले. कर्णाने मान खाली घातली, कारण कर्णाचा तिने अपमान केला होता एकदा.
शेजारी बाजूला भीष्माचार्य बसलेत. आचार्य भीष्म पांडवांची धर्मपत्नी म्हणून ही द्रौपदी तुम्हाला विचारते, आचार्य ज्या पत्नीचे पती अगोदरच द्यूत कर्मामध्ये पराजित झालेत, हरलेत, त्या हरलेल्या पतीला आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का? बोला. भीष्माचार्यांनी मान खाली घातली. सज्जना हो, कोणीही त्या द्रौपदीच्या मदतीला येत नाहीये. स्वतःच रक्षण ती स्वतः करण्याचा प्रयत्न करते. हतबल झाली, निराश झाली आणि शेवटी सज्जना हो हात वर केले. मग आवाज द्यायला लागली माझ्या कृष्ण परमात्म्याला. कोठी गुंतलासी हो द्वारकीच्या कोठी गुंतलासी द्वारकीच्या कोठी गुंतलासी द्वारकीच्या कोठी गुंतलासी द्वारकीच्या वेळ का सखया लाविला वेळ का सखया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले वेळ का सखया लाविला वेळ का सखया दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया केले पाप पुण्य नको पाप पुण्य ये पाप पुण्य का हिसाब देखने का समय नहीं है गोविंद. हो सकता है मेरे जीवन में कभी पाप हुआ हो सकता है गोविंद मेरे जीवन में कभी पाप हुआ हो, कोई अपराध हो गया हो, लेकिन गोविंद ये पाप और पुण्य का हिसाब लेने का समय नहीं है गोविंद. आ जाओ, आओ आओ गोविंद, आ जाओ. केले पाप पुण्य नको पाहू केले पाप पुण्य दीनानाथ भेद सांभाळिया हे कृष्ण द्वारिकावासी देव देव जगतपते कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियला वेळ का सखया लावियला. द्रौपदीनं सज्जना हो माझ्या परमात्म्याला आवाज दिला. वेळ का सखया लावियला वेळ का सखया लावियला वेळ का
द्रौपदीने सज्जन. दुर्योधन आणि दुःशासन दोघं साडीला ओढण्याचा प्रयत्न करतायत. साड्या ओढून 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 हात थकले दुर्योधन त्या दुःशासनाचे. बघणारी लोक बघत होते, ओढणारे साड्या ओढत होते, पण कोणाला काहीच कळत नव्हतं सज्जन हो. सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है, नारी बीच सारी है कि सारी बीच नारी है. साडी आहे का नारी आहे, नारी आहे की साडी आहे, साडीमध्ये नारी आहे का नारीमध्ये साडी आहे, काहीच कुणाला कळत नव्हतं. माझ्या कृष्ण परमात्म्याने त्या द्रौपदीचं अब्रूचं रक्षण करण्यासाठी साडीचा अवतार धारण केला. हे राजन, माझा कृष्ण परमात्मा अत्यंत दयाळू आहे. बहु आहे करुणावंत, अनंत है नाम जा नाम जा. सुखदेव भगवान म्हणतायत, राजन अत्यंत करुणाघन माझा परमात्मा आहे, करुणाचा सागर आहे, करुणा सिंधू आहे. काही जीवनातलं केवढंही समस्या असू द्या, कृष्ण परमात्म्याचं चिंतन करा सज्जन हो, तो परमात्मा आपल्याला रस्ता दाखवेल. भरोसा पाहिजे फक्त देवावर, बाकी जगावर भरोसा उपयोग नाही ठेवून. जग आपला कधी भरोसा तोडीन सांगता येत नाही. विश्वास भगवंतावर असावा. भरोसो दृढईन चरणी केरो, भरोसो दृढईन चरणी केरो. चरणावर भगवंताचा विश्वास असावा. शुकदेव भगवान सांगतायत, राजन त्या द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदी समोरून आली आणि या नराधम या दुर्योधनानं आपली मांडी दाखवली त्या द्रौपदीला आणि मांडीकडे इशारा केला मांडीवर बसण्यासाठी भरलेल्या सभेमध्ये. त्याच वेळेला सज्जन हो, पांडवांचं माझ्या भीमदादाचं रक्त गरम झालं. भीमदादानं सांगितलं, अरे नराधमा दुर्योधना, आज माझ्या द्रौपदीला भरलेल्या सभेमध्ये बेइज्जत करण्याचा प्रयत्न करतो आहेस, लक्षात ठेव, नाही सोडणार तुला, नाही सोडणार. आणि त्याच वेळेला त्या परिस्थितीमध्ये माझ्या द्रौपदीने सुद्धा शपथ घेतली की हे दुर्योधना, जोपर्यंत तुझ्या रक्तानं माझे केस ओले करणार नाही तोपर्यंत माझ्या केसाची पुन्हा वेणी घालणार नाही. केस मोकळे सोडले सज्जन होती ना. प्रतिज्ञा तिनही केली आणि मग तिथून पुढे शेवटी पांडव आणि कौरवांच्या मध्ये दुरी निर्माण झाली आणि त्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं. भयंकर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सेना मारल्या गेली आणि त्याच युद्धामध्ये 5 पांडवांची 5 मुलं सुद्धा अश्वत्थाम्याने मारले आणि त्यानंतर ते युद्ध संपन्न झालं. अनेक मोठमोठे योद्धे, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्यासारखे महान योद्धे, कर्णासारखी मोठमोठ्या हस्ती त्या युद्धामध्ये धराशाही झाल्या. परीक्षितीला सांगतायत, राजन या जीवनामध्ये ज्याप्रमाणे पांडवांनी कृष्ण परमात्म्याला कधीही आपल्यापासून दूर राहू दिलं नाही. राज्य मिळालं तरी कृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबतच, आणि वनात जाण्याची वेळ आली तरी कृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबतच. आपण जर देवाची साथ नाही सोडली तर देवही आपली कधी साथ सोडत नाही. तुमची मज लागली सवे, तुमची
मज लागली सवे. आपल्या भक्तांची सवय त्या परमात्म्याला होते सज्जन हो, तो त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. पुन्हा त्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठाचा त्याग माझ्या कृष्ण परमात्म्याने केला. कोणासाठी? भक्तासाठी. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन. कृष्ण परमात्मा आपल्या भक्तांना सोडून राहत नाही. हे राजन, माणसानं आपलं मन भगवंताच्या चरणावरती समर्पित केलं पाहिजे. एक रूप मनाला भगवंताच्या गोविंदाच्या चरणी माणसाने मनाला आपल्या स्थिर करावं. संसार एक मोठं जंगल आहे. या संसार रूपी जंगलामध्ये माणूस गेला की पुन्हा त्याला बाहेर यायचंच कळत नाही. त्या संसार रूपी जंगलामध्ये जसा जसा माणूस आत घुसल तसं तसं त्या संसाराला रंगवता 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 माणूस एक दिवस समाप्त होऊन जातो, पण त्याला पुन्हा मागे येता येत नाही. जसं जसं आतमध्ये काटेरी जंगल आहे, संसार हे एक काटेरी जंगल आहे, आणि या काटेरी जंगलामध्ये जेवढा माणूस आतमध्ये जाईल तेवढा फसतच राहतो, फसतच राहतो. म्हणून या संसार रूपी जंगलातून बाहेर जर पडायचं असेल, एक काटेरी वन पार करून पलीकडे भगवंताच्या नगरापर्यंत जायचं असेल तर भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यावा, अन्यथा भगवंताची नगरी खूप दूर आहे. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आऊं रे कन्हई, कैसे आऊं रे कन्हई, हरि गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. रात को आऊं तो कान्हा डर मोहे लागे, रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, राम को आऊं कान्हा डर मोहे लागे, रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, डर मोहे लागे, डर मोहे लागे, डर मोहे लागे, डर मोहे लागे. दिन को आऊं तो देखी सारी नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आऊं मैं कान्हाई रे, कैसे आऊं मैं कृष्णाई, तोरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी. अशीच एक गोड अशी ज्या भक्तानं आपलं भगवंताच्या चरणावर आपलं मन एकरूप केलं होतं, अशा सुदामाची गोड कथा. हे राजन,
सुदामा एक अत्यंत भगवंताचा निष्ठावंत भक्त आहे. कृष्णशासी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मभित्तम विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. अत्यंत गरीब आहे. पत्नीने सांगितलं मनाला समाधान मिळेल यासाठी तुमच्या मित्राला भेटायला तुम्ही जा, आणि निघाला सुदामा सज्जन हो. छोटेसे पोहे आपल्या उपरण्यामध्ये बांधलेत आणि सुदामा कृष्णाच्या भेटीसाठी निघाला. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण राम 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 राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे. चालला सुदामा कृष्णाच्या देवाच्या भेटीसाठी. रस्त्याने चालत असताना आता तहान नाही, भूक नाही, काही लागत नाही. भूख लगती है ना प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है. कैसे आऊं द्वारिका तेरी, ये आस भी अब निराश लगती है. चढ़े श्याम सुंदर से मिलने सुदामा, घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ, अपने मिया की याद दिलाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ. निघाला सुदामा. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत द्वारकेपर्यंत पोहोचला. दारावर द्वारपालांनी अडवलं सज्जन हो. द्वारपालांनी विचारलं कोण, परिचय दिला आपला. सांगा आतमध्ये द्वारिकाधीशाला जाऊन सांगा की तुझा मित्र कृष्ण सुदामा भेटायला आलाय म्हणून. द्वारपालानं निरोप दिला. द्वारपाल कृष्णाकडे जातात. सज्जन हो, माझा कृष्ण परमात्मा धावत येतो. आला कृष्णाने पाहिलं त्या सुदामाकडं. काय अवस्था होती त्या सुदामाची. शरीरामध्ये सज्जन हो त्राण राहिलेला नाही. हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत, नुसते हाडं दिसत आहेत. आणि तो सुदामा कृष्णानं पाहिला. आपल्या डोळ्यातल्या सजल नेत्राने सुदामाचे पाय माझ्या कृष्ण परमात्म्याने स्वतः धुतले. सज्जन हो,
पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए। देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, करुणा करके करुणा निधि रोए। अत्यंत जड अंतकरणाने कृष्णानं सुदामाला हृदयाला लावलं. खूप दिवसाची भेट होती आणि आदरातिथ्य कृष्णानं केलं. आणि पुन्हा सुदामाला विचारलं माझ्यासाठी काय आणलं. सुदामा लपवतोय. पाहिलं तर ती पोह्याची गाठ सोडली. पहिला घास माझ्या कृष्णानं खाल्ला. सुदामाच्या शरीराच्या वेदना नष्ट झाल्या. दुसरा घास खाल्ला. दारिद्रता नष्ट झाली. गरिबी समाप्त केली. शुद्ध भाव त्या सुदाम्याचा पाहून सोन्याचा गाव त्याचा करून दिला. किती माझा परमात्मा गोड आहे, अशी गोड त्या सुदामाची पवित्र कथा शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितली. आणि त्यानंतर शुकदेव भगवान म्हणतायत, राजन तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. परीक्षितीला सांगितलं की तुझे आणि भगवंताचे अनेक संबंध आहेत. एक ईश्वराचा अंश म्हणून तो एक संबंध आहे. दुसरा आईच्या गर्भामध्ये त्या परमात्म्याने तुमचं रक्षण केलं, हा एक संबंध झाला. आणि तिसरा म्हणजे तुम्हारी दादी सुभद्रा, वो सुभद्रा कृष्ण परमात्मा की बहना थी. तो हे मोहे नाते अनेक नाते आहेत. पण शेवटी सांगितलं, राजन कृष्ण परमात्मा हा आपल्या भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो, प्रेम पाहतो, बाकी काही पाहत नाही. आता कृष्ण आनंद घेतोय आपल्या प्रपंचामध्ये. एक दिवस सगळ्या पांडवांना कृष्णानं सांगितलं की बघा, संतांचा अपमान कधी होऊ देऊ नका, संतांची निंदा तुमच्या हातून करू नका. पण शेवटी सांगून न ऐकल्यासारखं केलं. आणि यादवांनी ऋषी दुर्वासाला छळण्याचा प्रयत्न केला. शेवटी श्राप मिळाला. कारण पत्नी सांब नावाच्या यादवाला साडी घालून गेले त्या ऋषीकडं. म्हटले बोला हिला काय होईल. साधूनं सांगितलं हिला मुसळ होईल, मुसळ, आणि ते तुमच्या यादव कुळाचा नायनाट करेल. शेवटी मुसळ झालं. सूरसेनाच्या सांगण्यावरून समुद्रामध्ये पीठ करून टाकलं. आणि त्याच गवत उगवलं. आणि संपत्तीसाठी आपापसामध्ये भांडण त्यांच्या सुरू झालं. आणि त्या भांडणामध्ये या यादवांची सगळी यादवी समाप्त झाली. कृष्णाने शेवटी या जगाचा निरोप घ्यायचा ठरवला. आणि एका व्याधाच्या हातून कृष्ण परमात्म्यांना बाण पायाला लागतो. उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला. आणि कृष्ण परमात्मा सुधामाला निघून गेले. सज्जन गोड हे भागवत कृष्ण परमात्म्याचं गोड लीला चरित्र शुकदेव भगवंतानं राजा परीक्षितीला सांगितलं. आणि सुंदर हे भागवत ऐकल्यानंतर शुकदेवांनी प्रश्न केला, राजन आता काही मरणाची भीती. राजानं सांगितलं, आता याच वेळेला जरी मृत्यू आला तरी मला भीती राहिली नाही. कृष्णाचं जीवन, कृष्ण परमात्म्याचं प्रेम, कृष्ण परमात्म्याचा करुणाभाव, कृष्ण परमात्म्याचा दीनवत्सल भाव ज्या व्यक्तीला कळाला त्याला मृत्यूचं काय भीती आणि काय भय आहे. एकदा देवाचं झाल्यानंतर मरणाची भीती करायचं काम नाही. आता जरी तक्षकालान चावला तरी मला भीती नाही. हे शब्द ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला गुरुला वाटला आता माझा शिष्य पक्का झाला. शुकदेव भगवान परीक्षितीला निरोप देऊन निघून जातात. परीक्षितीचा पुत्र जन्मेजय आपल्या बापाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यानं सर्पयाग केला. आणि त्या सर्पयागामध्ये सगळे सर्प येत होते. पण तेवढ्यामध्ये तो काळ येतो. आणि तो तक्षक सर्पयागाच्या दिशेने निघाला. तेव्हा तो साधूच्या रूपात तिथं आला. आणि त्या तक्षकाला आमिष दाखवून त्याला तिकडून पळवून लावलं. आणि शेवटी एका बोराच्या रूपामध्ये काचाचा पिंजरा केलाय बापाचा मृत्यू होऊ नये म्हणून जन्मेजयाने. पण एका बोरामध्ये आळी आली. आणि त्या आळीचं रूप त्या सापानं घेतलं. तोच साप तक्षक परीक्षितीला दंश करतो. शरीर काळं टिकर झालं.
प्राण ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षितीला सद्गती प्राप्त झाली. शुकदेव भगवंतानं गोड ही कथा परीक्षितीला सांगितली. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, हे ऋषियो, हे दिव्य गोड भागवत, परम भागवत जे तन मन धनाने ऐकतील, श्रवण करतील, त्यांच्या सदैव कृष्ण परमात्म्याची मूर्ती अंतःकरणामध्ये स्थिर राहील. अशी ही गोड कथा गेल्या 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये, आपल्या या आडगावामध्ये संपन्न होत होती. आज कथेचा शेवटचा दिवस, समारोपाचा दिवस होता. हे सोंग सारिले यारूपे अनंतेन, पुढेही बहुत करणे आहे. आदरणीय ज्यांनी गोड अशी साथ आपल्याला 7 दिवस केली, सुंदर गाणं ऐकून आपलं मन अगदी हेलावून गेलं, असे महाराष्ट्रातले महागायक, संगीत सम्राट आदरणीय संतोषजी महाराज देवकर गुरुजी, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. त्याचबरोबर आमचे पृथ्वीराज महाराज देशमुख, अत्यंत सुंदर, ज्यांचा तबला आपण गेल्या 7 दिवस ऐकला. हत्तीच्या मस्तकासारखी माणसं आहेत हे सज्जन होऊन. पण या ठिकाणी आमचे गावातील आपल्या कार्यकर्ते मंडळी, आमचे राजूदादा यांच्या प्रेमास्तव आम्ही या ठिकाणी आलो आहे, कसल्याही प्रकारचा विचार न करता. नाही तर या लोकांना आता संतोष गुरुजींनी 2 तासाचं जर भजन केलं तर यांना 10,000 हजार रुपये 2 घंट्याची लोक देणारे आहेत. पण ही माणसं अगदी अल्पशा स्वरूपामध्ये ते आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रेमास्तव उपलब्ध होतात. मग आपणही अशा लोकांची किंमत केली पाहिजे. एवढं गोड आपल्याला ऐकवलं, एवढं गोड सुंदर सगळं आपल्याला दिलं, तर आपणही त्यांची कदर केली पाहिजे. आदरणीय पृथ्वीराज महाराज देशमुख यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. गोड गायन ज्यांचं आपण ऐकलं, आदरणीय गायन सम्राट माझे परममित्र वाल्मिक महाराज नलावडे, संगीत विशारद आळंदीकर, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्यात. त्याचबरोबर एवढं सुंदर नियोजन, आता नियोजन करणं म्हणजे सोपं काम नसतं बघा. त्यातली त्यात सगळ्या गावाचा विश्वास प्राप्त करून सुंदर हे नियोजन ज्यांनी केलं, आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय आमचे राजू महाराज थोरे यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा. त्याचबरोबर गावातील आपले सर्व कार्यकर्ते आणि विशेषतः गोड अशी साऊंड सर्व्हिस ज्यांनी दिली, आमचे साऊंड सिस्टमवाले ब्रह्मानंद साऊंड सर्व्हिस आपतगाव, आमच्या दादांसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. त्याचबरोबर आता ही कथा आणखी 2-4 दिवसानंतर आपल्याला यूट्यूब चॅनलवर मोबाईलमध्ये ऐकायला मिळणार आहे. जी झालेली सगळीच कथा, कीर्तन हे ज्यांच्यामुळे आपल्याला शक्य होणार आहे, असे आमचे मराठी हॉटस्पॉटवाले आदरणीय शरद दादा यांच्यासाठी सुद्धा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तुम्ही सर्व भक्तबांधव, भक्तिमती माता सर्वांनी 7 दिवस आपला परिचय नसताना अगदी पहिलीच वेळ आम्ही आपल्या गावामध्ये आलो होतो. पण अगदी आम्ही काही फार दूरचे नाही आहोत, हे महाराज मंडळी दूरचे आहेत, पण आम्ही पैठणलाच निवास आहे. आदरणीय संतोष गुरुजी आता त्यांना त्यांच्या घरचं लग्न आहे, त्यांच्या पुतणीचं लग्न आहे, म्हणून त्यांना 7 वाजता आता तिकडे जायचं आहे. फार दूर जायचं आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांना पोहोचायचं असल्यामुळे आज थोडी कथा आपण 2 तास अगोदर घेतली. अत्यंत सुंदर सर्वांनी तुम्ही ही कथा गोड करून घेतली. अगदी हाकेच्या अंतरावर आम्ही आहोत. पैठण या ठिकाणी, नारळा या ठिकाणी आपलं चित्रकूट धाम गुरुकुल नावाचं तिथे सुंदर असं गुरुकुल आहे. त्या ठिकाणी आपण येऊ शकता. नुकतंच निर्माण त्याचं झालेलं आहे. अगदी दर्शनाला आल्यानंतर आवर्जून भेटीला या. सगळे आपण सर्वजण मंडळी व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना आमच्याकडून निमंत्रण. नाथषष्ठीला आल्यानंतर, कधीही आल्यानंतर अगदी मनात कसल्याही प्रकारचा संकोच न ठेवता सगळ्यांनी यायचं. आम्हाला तुम्ही 7 दिवस आपलं मानलं, आपलं मानून सर्वांनी
कथा गोड करून घेतली. जाता जाता आता सगळ्यांना एकच विनंती आणि आमचा सगळ्यांचा रामराम आता सगळ्यांचा आपण घ्यायचा आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, जातो आमच्या गावा. असू द्यावी, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आता केव्हा येणे जाणे सहज कुंटले सहज कुंटले कुंटले बोलणे कुंटले सहज बोलणे कुंटले सहज बोलणे कुंटले. आम्ही जातो आमच्या गावा, जातो आमच्या आम्ही जातो आमच्या गावा. 7 दिवस तुम्ही आणि आपण सर्वजण सर्वांनी मिळून या भगवंताच्या कथेचा आनंद घेतला. जाता जाता आंखों के सितारे रोशन रखना, आंखों के सितारे रोशन रखना, क्योंकि रात बहुत देर तक होगी. मुसाफिर है हम और मुसाफिर हो तुम, न जाने किस मोड़ पर मुलाकात होगी. आता याच्यानंतर भगवान परमात्मा, हे बघा, ईश्वराची इच्छा असते, कोणाला भेट घालायची, कोणाची दुरावा करायचा, हे आपल्या हातात काही नसतं. भगवंताची इच्छा होती, निमित्त केलं आदरणीय आमच्या राजू दादांना. फार दिवसापासून त्यांची इच्छा होती. वास्तविक माजलगावमध्ये दरवर्षीची वार्षिक कथा 1 जानेवारी ते 7 जानेवारी फिक्स असतानाही आमच्या प्रेमास्तव राजूदादांना या कथेचं, आदरणीय राजूदादांना मी ही कथा देऊ केली. त्यांच्या प्रेमास्तव 7 दिवस या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. पुनश्च एकदा ही भगवत कथा भगवत चरणारविंदी समर्पित गेल्या 7 दिवस आपण सर्वांनी
अत्यंत सुंदर ही कथा, रसप्रद कथा गोड करून घेतली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि अत्यंत गोड असं सुंदर नियोजन सर्व कार्यकर्ते मंडळींनी, आदरणीय राजूदादांनी सर्वांनी मिळून केलंय. अशीच साथ सर्वांनी देत चला आणि असाच हा कथेचा आनंद सर्वांनी उपभोगत चला, एवढी भगवतचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित मृदंगवादक ज्यांचा एक दिवसाचा पखवाज ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांचे कान असुसलेले असतात, महाराष्ट्राचा कोहिनूर म्हणतो आम्ही ज्यांना, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांचा पखावज नुसता ऐकतच राहावा, ऐकतच राहावा, ऐकतच राहावा असं असणारं व्यक्तिमत्व, आमचे लाडके, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय जे व्यासपीठाकडे येत आहेत असे भरत अण्णा पठाडे. जोरदार टाळ्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी. पुनश्च एकदा झालेली कथा भगवतचरणी या ठिकाणी समर्पित. आता आरती होईल, त्यानंतर आपण ज्या ग्रंथाचं श्रवण केलंय त्या ग्रंथाची उत्तर पूजा प्रत्येकानं करायची, अगदी शिस्तीमध्ये व्यवस्थित. कथा ऐकताना ती फुकट ऐकू नये. संताकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि पेशंटकडे जाताना मोकळ्या हातानं जाऊ नये. म्हणून यथामती यथावकाश आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्यांनी दर्शनही करायचे. आणि या ठिकाणी ओरिजिनल तुळशीच्या माळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या भाविकांना पाहिजेत या ठिकाणी व्यासपीठावरती, ज्यांना घालायच्यात माळी त्यांनी घालू शकता, ज्यांना घेऊन जायच्यात त्यांनी घेऊनही जाऊ शकता. फार कमी आहेत, ओरिजिनल आहेत. आरती संपल्यानंतर तोही कार्यक्रम होईल. सगळ्यांनी महिला मंडळींनी शिस्तीत दर्शन घ्यायचे. आम्हालाही खूप दूर जायचं आहे. माजलगावच्या पुढे संध्याकाळी कीर्तन असल्यामुळे थोडंसं आजचा दिवस जरा लवकर आटोपता घेतला. म्हणून आता या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर उत्तर पूजा होईल. आपण आरती झाल्यानंतर आदरणीय संतोष गुरुजी आणि पृथ्वीराज महाराज यांना आपण विदा करणार आहोत. ताट घेऊन या. एक जरी असेल तरी चालेल. काय सांगितलं? करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदये विन्दे भवानी सहितं नमामि, सहितं नमामि, सहितं नमामि. बाके बिहारी तेरी आरती गाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको गाऊं. बाके बिहारी तेरी आरती गाऊं, मुकुट तेरे शीश पे सोए प्यारी बंसी मेरा मन मोहे. देख छवि बलिहारी में जाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं. चरणों से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, उन चरणों के दर्शन पाऊं. बाके बिहारी तेरी आरती गाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं. व्यासदास के श्री हरिदास के नाथ आप हो. दुख दुख जीवन प्यारे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण हरे बोलिए राधे राधे जोर से बोलिए राधे राधे. जय हो. सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर बसून राहा. या ठिकाणी उत्तर पूजा होणार आहे. ग्रंथाच्या उत्तर पूजेचे यजमान येत आहेत. यानंतर उत्तर पूजा होईल आणि नंतर सर्वांनी दर्शन घ्यायचंय. बसून राहा सर्वांनी 2 मिनिट. या ठिकाणी आदरणीय गायन सम्राट संतोष महाराज देवकर गुरुजी आणि आपले तबला वादक पृथ्वीराज महाराज यांना आपण इथून निरोप देणार आहोत. मन मंदिरा गजर भक्तीचा